आव्हान ठेवलं होतं, इथं मात्र ताडाली संघाने ते पोगाव संघाला करता आलं नाहीये. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जबरदस्त कारवली खांडपेमध्ये 28 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, ते सहजरित्या पूर्ण करताना आलं. म्हणजे आपण जर पाहिलं तर 50 क्रॉस कुठल्याही संघाला करता आली नाहीये. आजच्या खेळाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, खास करून 2 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. भरत यांनी आपण पाहिलं तर 2 गडी बाद करत 4 धावा दिल्या होत्या आणि तानाजी याने 3 गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि आपण जर पाहिलं तर वैयक्तिक धावा विजय याच्या नावे आहेत 32 धावा. तर आपण पाहिले ना तर मागील मॅच मध्ये कुठेतरी कारवली संघ लेट रिपोर्टिंग केलं होतं, त्या संघात 4 धावांची पेनल्टी लावली होती. तसंच इथं आता गावदेवी पिंपलगर हा सुद्धा खूप लेट रिपोर्टिंग केली, त्या कारणास्तव त्या संघाला सुद्धा 4 धावांची पेनल्टी लागली जाते. याची संघ नायकाने संपूर्ण टीमने नोंद घ्यायची आहे. जेव्हा 1 ओव्हर समाप्त होईल त्यावेळेस गावदेवी भादवड संघाच्या अकाउंटमध्ये या 4 धावा प्लस केल्या जातील. कारण आपण पाहतोय नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी भादवड हा संघ पाहतोय. प्रल्हाद नाईक त्याचबरोबर संतोषजी तरे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सांघिक पहिल्या वैयक्तिक पहिला ओव्हर हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येतो हे पाहण्यासारखं राहील. समोर टीम बलाढ्य आहे, त्या ताकदी तोलामोलाची टीम गावदेवी पिंपलगर ही पाहायला मिळते. परंतु या आज या ठिकाणी कशा प्रकारे प्रदर्शन राहील हे पाहण्यासारखं राहील. कारण या संघाला 11 खेळाडू जमा करता करता आपण पाहिलं तर अर्धा 1 तास एक्स्ट्राच आहे, टायमिंग गेला. देवीदास येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल की त्या उलट फलंदाज ज्या फॉर्म मध्ये दिसत आहेत दोन्ही, तो फॉर्म त्यांचा दिसेल का की त्या फॉर्मला दाबण्याचा शमवण्याचा प्रयत्न देवीदास यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जिद्दीने चिकाटीने क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत, परंतु परिश्रम कुठल्या संघाचा अधिकतम पाहायला मिळेल येणारा काल सांगून जाईल. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज देवीदास तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी देवीदास टर्न होतोय. गोलंदाजी मार्क वरती डावकर शैलीचा फलंदाज यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता मिस टाइम, परंतु आपण पाहिलं तर एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एका धावेने स्वतःच्या संघाचा अकाउंट ओपन केले जातोय प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून. गावदेवी भादवड बिनबाद 1 पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आज विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली तानाजी पाटील यांच्या माध्यमातून. एक चांगली गोलंदाजी तिथे प्रस्थापित केली होती आणि आज दिवस आहे गोलंदाजांचा. अजून टप्पा लाईन लेन तुम्ही जर हाताळताय तर त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, वन शॉट. चेंडू वन बॉल सी बार चौकार. या 4 धावेने आपण पाहतोय धावसंख्या 5 अंकावरती पोहोचते. अतिशय ताकदवार बलशाली फटका आपल्याला पाहायला मिळाला. गणेश मात्र धावत होता चेंडूच्या मागे, परंतु आपण पाहिलं तर चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर चौकार. 5 धावा धापलकावरती देवीदास पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा, परंतु नोमॅन्स लँड मध्ये सेफ लँडिंग होताना पाहायला मिळते. इथे 1 धाव घेतली जाते. आता मात्र चांगला चेंडू हाताळला होता, पूर्णपणे फटक्याला बांधून ठेवलं होतं. बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पुन्हा एकदा प्रल्हाद नाईक येतोय स्ट्रायकर एंडला. अतिशय आक्रमक शैलीने खेळणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवलं होतं आणि सरळ निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये.
पायांची हालचाल इथं पाहायला मिळाली नाहीये. जागेवरून खडे खडे फटका खेळण्याचा मानस प्रयत्न पाहायला मिळाला आणि निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र फसला गेला. इथेही पाहतोय आपण. आता मात्र कुठेतरी चिंतेचं सावट वातावरण फलंदाज प्रल्हाद नायक यांच्यावरती पाहायला मिळते. 3 चेंडूंचा सामना केला परंतु आपण पाहतो एकच धाव जमा केली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या वेळेस इथं मात्र आपण पाहिलं तर इथेही चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला होता. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता परंतु निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 6 आणि त्यानंतर एकही धाव खर्च केली नाहीये. म्हणजेच आपण पाहिलं तर गावदे बादवड संघाचा स्कोर कार्ड बिनबाद 6 या अंकावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं परंतु पॉवरफुल ओव्हर आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. गोलंदाज देविदास एक चांगला स्किल चांगला प्रयत्न 100% देण्याचा इथं प्रयत्न पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की 6 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. नेक्स्ट ओव्हर कुठला गोलंदाज येतोय पाहूया. इथनं हात खुले करून फलंदाजी करावी लागेल संतोष आणि प्रल्हाद्यास, कारण धावा खूप कमी लागलेल्या आहेत. यस आपण जर पाहिले तर पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 6 आणि त्या पॅनल्टीच्या ज्या आहेत धावा त्या इथं मात्र ऍड केल्या जातात. म्हणजे एकंदरीत धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 10. आपण पाहिलं तर आज 2 संघांना लेट रिपोर्टिंग केल्या कारणास्तव पॅनल्टीचा सामना करावा लागला होता. म्हणजे तुम्हाला जो वेळ दिला आहे त्या वेळेस तुम्ही एखाद मिनिट मागे पुढे जरी झालात तरी तुमच्यावरती तो दंडात्मक कारवाई केली जाते. तर येणाऱ्या काळामध्ये जे संघ या सामन्याचा आनंद घेत असतील त्या संघाने निश्चित ही गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि केले आहे आतापर्यंत 2 संघांना. खेळत असताना पंचांशी जो वादविवाद घाले संघ त्या संघावरती सुद्धा कारवाई केली जाईल. पुढील चेंडू गणेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय समोरच्या दिशेने खेळला गेला आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल. यस चेंडू मात्र 2 टांगाच्या मधून फरार होता सीमार्श बार. चौकार डीजे. चार धावा येत आहेत. मिसफील्ड पाहायला मिळाली. असं वाटलं सहज अडवला जाईल परंतु चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. चौकार. धावसंख्या 14 या अंकावरती. निश्चितच आपण जर पाहिले ना तर एक बलाढ्य संघ आहे त्या संघासमोर असे तुम्ही धावा बहाल कराल तर निश्चित तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक परिस्थिती निर्माण होईल. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला सुधार करावा लागेल, अन्यथा पर्याय नाही आहे. गोलंदाजी तुमची खराब झाली तरी चालेल परंतु क्षेत्ररक्षण उत्तम होणं गरजेचं आहे. उत्तमला पर्याय फक्त एकच, मेहनत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. पाहूया इथे सेफ लँडिंग होईल आणि अशा रीतीने इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये बदल होते. धावसंख्या पाहतोय आपण 16 धावा. खेळ जीवनाचा असो किंवा या क्रीडा नगरीमध्ये खेळत असलेल्या क्रिकेटचा तुम्हाला अतिशय सावधगिरी खेळ खेळावा लागतो. इथे मात्र सावधगिरी पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. काय घडेल पाहूया. यस असं वाटलंच होतं की क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल आणि तेच पाहायला मिळालं. इथं द्विधामनी स्थितीमध्ये होता खेळाडू आणि परिणाम स्वरूप चेंडू सीमा पार. अजून एक येतोय. चौकार. 20 धावा ऑन बोर्ड. एकतर कॅच घ्यायला जायला हवं होतं. आता चेंडू अडवण्यासाठी पुढे सरसावला होतं. टप्प्यावरती राहिले, टप्प्याने फसवला. चेंडू सीमा पार आणि चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहतोय आपण लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथं मात्र पाहायला गेले तर 2 धावा अजून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने आपण पाहतोय की 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. पुन्हा एकदा गणेश
तयार होते. यावेळेस स्लोअरचा मारा दिला होता. डायरेक्ट हिट. यस, फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. यस, इथं मात्र पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. आपण पाहिलं तर धावसंख्या धाफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 धावा. ओव्हर क्रमांक दुसरं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेश यांच्या रूपाने. आपण पाहिले तर एक 2 फटके असे होते की ते चेंडू अडवले गेले असते, परंतु मिसफील्डच्या माध्यमातून ते गेले सीमापार चौकार. या क्रिकेटच्या खेळामध्ये 3 प्रमुख दावेदार असतात, फलंदाजी, गोलंदाजी. सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे क्षेत्ररक्षण, फील्ड प्लेस. ते तुमचं मजबूत असेल तर निश्चित तुमची टीम अतिशय बलकट होऊ शकते. परंतु इथं ते चित्र उलट पाहायला मिळते कावदेवी पिंपलकर या संघाच्या माध्यमातून. चुका होत आहेत, चुकांना सुधारणं हे मनुष्याचं काम असतं आणि त्या पुन्हा चुका सुधारतील का अजून सामन्यामध्ये वेळ आहे वापस येण्यासाठी. तर पाण्यासारखं राहील की इथनं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय की त्या उलट फलंदाजी चांगली होते. लालचंद तरे भिवंडी क्रिकेट मधील एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये. पाहूया गणेश यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेल्या ऑन साइडला खाली रिझन आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे, रनिंग चांगली झाली आहे, 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. कारण आपण पाहिलं तर ग्राउंड ही थोडंसं मोठं आहे, त्या कारणास्तव जेव्हा जेव्हा डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, जर तुमची रनिंग चांगली असेल तर तुम्ही एकेरी धावेचा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करू शकता. आणि इथं मात्र तसं चित्र पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर लागली गेली आहे, ती म्हणजे 24 या अंकावरती. या ओव्हरला गणेश यांच्या 14 धावा खर्च होताना पाहायला मिळाले आपल्याला. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 2, त्यानंतर रनआउट आणि त्यानंतर 2 अशा रीतीने या ओव्हरचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळालं. लालचंद आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर संतोष तरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष तरे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 24 अंकावरती थांबून आहे. अंकुश नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने दुसऱ्या ओव्हरला धावा खर्च झाल्या. तिसऱ्या ओव्हर हाताळण्यासाठी अंकुश येतोय. हा गोलंदाज किती धावा थांबवेल याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. आपण जर पाहिलं तर संयमी गोलंदाजी करावी लागेल, परिश्रम करावे लागतील, अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळावी लागेल, तेव्हा कुठेतरी धावा थांबल्या जातील. या उलट जर आपण विचार केला तर भादवड संघाचा अतिशय खोलवर त्यांची फलंदाजी आहे. जो येणार तो मोठा फटका खेळणार यात मात्र काही शंका नाही आहे. संतोष तरे आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू अंकुश, छोटंसं रनअप टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू स्वेअर पाहायला मिळतंय, उजवी एसटी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत, वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा बरणा. धावसंख्या 25 या अंकावरती जाते. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिला चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये हाताळत असताना इथं मात्र आपण पाहिलं तर अधिकतम चांगला चेंडू सेपल जाते, क्रॉस झाले होते आणि स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि आपलं घर खुलं ठेवलं होतं. आणि इथं मात्र पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेला एस्टॅनच्या वरतून. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते धाव फलकावरती 25 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस मात्र बघा व्हेरिएशन बदल. पहिला चेंडू खराब हाताळला हरकत नाही, पण दुसरा चेंडू अधिकतम चांगला. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर समोर ठेवला होता आणि पूर्णपणे विवश झाले, निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस स्लोअरचा मारा. इथं मात्र पाहूया गॅपमध्ये चेंडू जाईल का. दुरून क्षेत्ररक्षक येतोय आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे.
धावसंख्या पाहतोय आपण 26 या अंकावरती. आपण जर पाहिलं तर 2 चेंडू कुठंतरी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने लालचंद तरे याने सांगितलं की मी स्ट्राईक ठेवतोय आणि मी दाखवते की मोठा फटका कसा खेळला जातोय. परंतु गोलंदाज अंकुश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आत्मविश्वास जरूर दाखवला गेला आहे लालचंद यांच्या माध्यमातून की मी करू शकतो. आय कॅन डूची वृत्ती निर्माण जरूर केलेली आहे. खरे ठरतील का, पात्र ठरतील का, पाण्यासारखे राहील. यावेळेस पाहतोय आपण लंगाने लगापच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण इथं होतंय. क्या बात आहे. 2 धावा जरूर मिळाल्या गेल्या, परंतु प्रशंसा करावी लागेल खेळाडूची क्षेत्ररक्षणाची. अतिशय वेगाने चेंडू पकडला गेला. 2 धावा आपल्या संघासाठी निश्चित वाचवलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या जर पाहिली तर 28 अंकावरती. गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली भन्नाट पाहायला मिळाली. यावेळेस पाहू शकता लेग ब्रेक जागते रवचा आदेश देत असताना चेंडू मात्र निघून गेला एस्टेनच्या वरतून. क्या बात आहे. माझ्या समोर कोण खेळाडू हे मला माहित नाहीये, पण मला 100% द्यायचं हे मला माहिती आहे आणि ते 100% देण्याचं काम इथं मैदानाच्या मध्ये अंकुश. क्या बात आहे. आता मात्र कडक शॉट आहे. लॉंगांच्या रिजन मध्ये थोडंसं फंबलिंग जरूर झालं, परंतु आपण पाहतोय 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. विकेट जरूर मिळाला नाही आहे, परंतु गोलंदाजी खूप चांगली. कारण गावदेवी बादवड संघाला आपण पाहिलं तर या 5 ते 6 धावांवरती थांबवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. भाऊ पाटील आपण पाहू शकता धावसंख्या जर विचार केला धाव फलकावरती तर आतापर्यंत 30 धावा लागल्या गेल्यात. 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. 4 ज्या धावा आहेत त्याच्यामध्ये त्या पेनल्टीच्या आहेत. म्हणजे आपण पाहू शकता आज गोलंदाजांनी किती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. गणेश पाटील थोडासा मागणा ठरला कारण क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं होतं. नाहीतर ओव्हरऑल जर विचार केला तर गावदेवी पिंपळगर संघाची गोलंदाजी भाऊ पाटील खूप चांगली झाली आहे. कमी तिथं आम्हीची भूमिका नेहमीच बजावणारे सर्वांचे लाडके पंच भाऊ पाटील आज आपल्याला स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्या हातांची जादू दाखवत आहेत. यस, अल्पेश गायकवाडने एक एक माणूस तयार करत घेतलेला आहे हाताशी आपल्याला बाळगण्यासाठी. यस, 10चा आकडा पार केलेला आहे. 10 लोकांना रोजगार त्याने प्राप्त करून दिलेला आहे. क्या बात आहे. यावेळेस आपल्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु अडवता काय आलं नाहीये. एक धाव खर्च गेली आणि एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 31 या अंकावरती. आपण पाहतोय वय वर्ष 55+ असावी या गोट्या गोलंदाजाची, परंतु तरीही तीच जिद्द, तीच ताकद आणि तोच थर्रार मैदानाच्या आतमध्ये सादर करण्यासाठी तयार गोट्या. यस, जेव्हा आपण एक नाव गाजत होतं त्रिशूल या टीमचं, कल्याणची टीम, आणि त्या टीमचा हा हिस्सा असणार हा गोलंदाज ज्याने ओपन टीम मध्ये खरोखरच आपल्या नावाचा बोलबाला ठेवला होता. आणि इथं मात्र उडवलाय. पाहूया ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पैकी सुद्धा झालेलं आहे. काय करते पाहूया, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. भला मोठा फलंदाज आहे लालचंद तरे, परंतु अशाही फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. आपल्या आयुष्यातील अनुभव पूर्णपणे झलकत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून इंकीचे 2 इंच जर आतमध्ये अजून असता तर निश्चितच डोक्यावर हात लावायला लागला असेल लालचंद तरे यांना, कारण बोल्ड झाला असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तयारला मुलीच जागा नाही भाऊ पाटील. पुढील चेंडू अजून एक. क्या बात आहे. निश्चित या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. अजून एक निजावची सांगता. आत्मविश्वास झलकतोय आणि मित्र, आत्मविश्वासाचा वजीर जर तुमच्या जवळ असेल तर आयुष्यात कुठलेही काम असो चोख बजावाल. पाहूया आतापर्यंत खूप चांगली वार पलटवार क्रिकेटचा खेळ. यावेळेला अजून एक चांगला चेंडू. कुठेतरी एसटी रक्षकाने जणू काही या 2 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. क्या बात आहे. बाईच्या स्वरूपाने या 2 धावा येत आहेत. म्हणजे पूर्णपणे फलंदाजांना डोळ्याला पट्टी बांधून जशी काय ठेवली आहे आणि गोलंदाजी होते गोट्यांच्या माध्यमातून. आयुष्यातील अनुभव चढ उतार खूप पाहिलेला गोलंदाज गोट्या गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र बॅट वरती घेतले आहे आणि
भिडकावून दिलेला सीमारेषे बार. आता मोठा फटका येतोय, षटकार. धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 41 धावा धावफलकावरती. 42 धावांचं टार्गेट गावदेवी पिंपळकर संघासमोर असेल. सौरव, आपण कुठे असाल तर या. 2 मॅची झालेल्या आहेत, आपण कुठे आहात या. अजून जेवण झालेलं नाही आपलं. निश्चितच आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा विश्लेषण. पहिल्या ओव्हरला देवीश दास यांनी आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या, कुठल्या प्रकारचा गडी बाद केला नाहीये. त्यानंतर पाहिलं तर आपण त्या 4 धावा ज्या आहेत पॅनल्टी त्या ऍड केल्या. गणेश याने 14 धावा खर्च केल्या. अंकुश यांनी कमबॅक करताना 6 धावा खर्च केल्या आणि गोटे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. शेवटचा चेंडू फुलटॉस कुठेतरी खराब झाला, त्या अनुषंगाने 11 धावा खर्च केल्या. एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर पॅनल्टीच्या धावा ऍड करून 41 धावा धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष्य, विजयाचं समीकरण. जवळजवळ 10.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. कारिवली संघ, आपण कुठे गेला असाल तर उपस्थिती दाखवायची आहे. या चालू सामन्यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहेत. यस, स्वर्गीय चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड मध्ये विसावा घेत आहेत. चालू सामन्याचा आनंद घेत आहेत. चालू हंगामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मानस कारिवली संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाच्या 2 ट्रॉफीज त्यांच्या खिशात आहेत. अतिशय अनुभवी आणि एक मजबूत संघ पाहायला मिळत आहे. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खांडपे संघ असं 4 मुंड्यात चित केलं गेलं होतं. भाऊ पाटील आपण पाहिलं तर कुठेच फ्रेम मध्ये दिसला गेला नाहीये. विजय स्पोर्ट खांडपे संघ आणि प्रत्येक बाजूस चांगली कामगिरी. खेळाला होते सुरुवात. एका बाजूला गावदेवी पिंपळघर, दुसऱ्या बाजूला गावदेवी भादवड. प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावांचं टार्गेट गावदेवी पिंपळघर संघाजवळ ठेवलेलं आहे आणि ते कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोरी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये प्रस्थान होताना पाहायला मिळते. वीर तानाजी क्रिकेट नगरी आज क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधली गेली आहे, कारण आपण पाहतोय ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंड आणि ग्राउंडवरती ऐतिहासिक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. वीर तानाजी चषक 2024-25 भयान आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज प्रथम गोलंदाजी करण्यासाठी तयार होते प्रल्हाद. सलामीची जोडी मैदानाच्या आत रबाना. यस प्लेट स्टँडच्या खालती जी आताच ऍक्टिव्हा आली आहे त्या गाडीला विनंती आहे आपण ग्राउंडच्या बाहेर काढायची आहे. कमिटीचा निर्णय असा आहे की ती गाडी तिथे पार्क न करता आपण ग्राउंडच्या बाहेर पार्क करायची आहे. दोन मिनिट पंचांना विनंती आहे पण सामना थांबवायचा आहे. ती गाडी बाहेर येऊ द्या. यस पुन्हा गाडी आतमध्ये आणायची नाही याची नोंद घ्यायची आहे. संतोष जोशी आणि भोलेनाथ ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तयार होते. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी प्रल्हाद नाईक तयार होते. वाचवायचे आहेत 42 धावा आणि बनवायचे आहेत गावदेव पिंपळगर संघाला 42. कारण आपण पाहतोय चेसिंग इज कंपल्सरी. पुढील चेंडू यावेळेला ऑनसाइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय शैलेश. एक धाव कंप्लीट केलेली आहे. चांगला थ्रो झाला परंतु आपण पाहतोय रनिंग खूप चांगली पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या चेंडूवरती जमा केलेल्या आहेत. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन केले जात आहे संतोष जोशी यांच्या माध्यमातून. संपूर्ण दिवसामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलेला आहे. मोठी धावसंख्या कुठल्या संघाला बनवता आली नाहीये. आपण जर पाहिलं तर यावेळेस उडवला इथं मात्र इनफिल्डच्या वरतून एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि तीही आपण पाहतोय पाहता कंप्लीट होताना पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट करतायत म्हणजेच धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 4. या अगोदर आपण जर पाहिलं तर 41 धावांचं हायस्ट स्कोर होता आणि या इनिंग मध्ये आपण जर पाहतोय की 42 धावांचं सर्वाधिक स्कोर जमा करण्याचा मानस गावदेवी भादवड. रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. हा रिकॉर्ड तुटेल का या मॅच मध्ये पाहूया. आखो देखा हाल. यावेळेस इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इतर दुसरा तिसरा रिले कॅच. क्या बात है क्या बात है. रिले कॅच कंप्लीट केली जाते संतोष तरे यांच्या माध्यमातून. दुसऱ्याने पकडलं. आसमान से गिरा और खजूर पे अटका अशी परिस्थिती असतं तशी फलंदाजी झाली होती. कारण कॅच सुटली होती दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नांमध्ये परंतु संतोष तरे यांनी रिले कॅच चांगला बॅकअप करत असताना ती कॅच कन्व्हर्ट केली आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला संतोष जोशी. देविदास येतोय नवीन फलंदाज. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची पार्टनरशिप होते येणाऱ्या फलंदाजांवरती कुठेतरी दबाव कमी पाहायला मिळत आहे परंतु अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. खास करून प्रल्हाद नाईक एक ललचावणारा चेंडू टाकला होता आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये ज्या सापला रचला होता त्या सापल्यामध्ये सापडला गेला. फलंदाज बाद झाला संतोष जोशी. एक चांगला फलंदाज आहे परंतु या चालू हंगामामध्ये काही खास प्रदर्शन त्यांचं राहिलं नाही आहे. यावेळेस उडवला आहे. पाहूया पुन्हा एकदा मिस टाइम आहे हवेमध्ये आणि इथं मात्र पुन्हा एकदा संतोष तरे येतो चेंडू खाली. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती तानाजी पाटील यांच्या माध्यमातून. पाहूया स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक प्रल्हाद नाईक कंप्लीट करतायत का पाण्यासारखं राहील. कारण बॅक टू बॅक आपण पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिले 2 कॅच पकडताना पाहायला मिळाले. एक रिले कॅचच्या स्वरूपात आणि एक स्वतः घेतलेली संतोष तरे यांनी. पुढील चेंडू
यावेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे, शैलेश आहे त्याच्या खाली आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि अजून एक आपण पाहू शकता या स्पर्धेची विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय प्रल्हाद नाईक. मिळतंय आणि त्यानेही कबूल केलेले आहे की मी भाऊ पाटील यांचा मुलगा आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एक मिस टाइम, परंतु इथं मात्र जेश करता आले नाहीये आणि या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. ही पहिली वेळ आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण, पूर्णपणे त्या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं, लक्ष नव्हतं आणि चेंडू मात्र धरतीला दान झाले. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये धावा पाहायला मिळतात 6 अंकावरती. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत, म्हणजे या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक प्रल्हाद नाईक कंप्लीट करतोय. 42 धावा थांबवायच्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक अधिकतम चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये आपलं नाव कोरलं गेलंय. आपण या अगोदर पाहिलं तर तानाजी याने 3 गडी बाद केले होते आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये आणि भारत याने 2 आणि इथं मात्र पुन्हा एकदा प्रल्हाद नाईक मात्र 3 गडी बाद करतोय 6 धावा खर्च करून. यावेळेस संजय मात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. हा एक गोलंदाज चांगला आहे. चाचणी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब जो होता तो पटकावला होता आणि कित्येक सामन्यामध्ये त्यांची ही गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती होते तेव्हा तेव्हा हा गोलंदाज येतो आणि आपल्या संघाला तारून नेतोय. आज मात्र आपण जर पाहिलं तर 42 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या, म्हणजे अजूनही 36 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने धावा पालकावरती जमा कराव्या लागतील. आता आव्हान थोडंसं कठीण होत असताना पाहायला मिळतंय. कठीण आहे, अशक्य नाही आहे. अशक्याला शक्य करण्यासाठी तुम्हाला पर्याय म्हणून मेहनत मेहनत आणि मेहनतच करावी लागेल. पुन्हा एकदा यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळलेला आहे. मच्छिंद्र धावतोय, चेंडू मागे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे, चेंडू का हातामध्ये सापडत नाही. जणू काही खाडीचा निवठा पकडण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु अंतिम क्षणामध्ये फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. 42 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूची फेकी झालेला आहे. अजूनही 17 चेंडूंमध्ये विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 34 धावांचं आहे. प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप. यावेळेस उडवलाय, व्हाट अ शॉट, क्या बात है, लॉंग बिग वे षटकार.
तसं आपण पाहिलं तर बांगो 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 आणि एक षटकार मांगो आणि पेश केलेला आहे प्रदीप यांनी पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकार. पुढील चेंडू पाहूया काय करताय. यावेळी अजून एक उडवण्याचा प्रयत्न इथं मात्र पाहायला गेलं तर खराब क्षेत्रक्षम खराब फिल्डिंग चेंडू सीमा पार चौकार. यावेळेस पाहूया चौकार येतोय. धावाला मिळतो आकार 15 धावा धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात या चौकाराच्या मदतीने. क्या बात आहे. 18 धावा ऑन बोर्ड. आता कुठेतरी मॅच मध्ये वापस येताना दिसतात कारण या दोन चेंडूंवरती ज्या 10 धावा बनल्या त्या मॅच मध्ये शिरकाव करणाऱ्या. यावेळी अजून एक उडवण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी लालचंद तरे खाली आणि अचूकरित्या झेल कन्वर्ट केला गेलेला आहे. फलंदाज फेल ठरतोय प्रदीप. आलेला आहे परंतु आनंद जास्त काल चिरकाल टिकून दिला नाहीये. संजय मात्रे याने लगेचच पुढच्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात बाद केले. प्रदीप यांना थोडसा आक्रमक रूप सादर केला होता आपण जर पाहिलं तर, परंतु त्यानंतर लगेचच ती धावतं जे वादल होतं त्याला कुठेतरी थांबवलेलं आहे. गणेश येतो यावेळेस संगनाईक मैदानाच्या आतमध्ये. सर्व काही दारोमदार या फलंदाजावरती असेल. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन मध्ये पाहू शकता आपण चेंडू डीप मध्ये येतोय. चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालं परंतु रनिंग ही तेवढी चांगली झाली. 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 20. 20 धावा ऑन बोर्ड. 20 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहिलं तर 10.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायचे आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम जरूर झालेला आहे. तेही संतोष तरे आहे. अजून एक चांगला गडी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. पण पाहिला पुष्पा यांचा अप्रतिम डान्स. पुष्पाला पाहून भाऊ पाटील मात्र खूप खुश होत आहेत. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 20 धावा. आता मात्र आपण पाहतोय की 22 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. यस भाऊ पाटिल ने अभी क्या बोलने का लाइव है. यस आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये 20 धावा कंप्लीट केले गेले आहेत. अजूनही 12 चेंडूंमध्ये 22 धावाची आवश्यकता आहे. अजून सामना संपलेला नाहीये. जिद्दीने चिकाटीने पिंपलकर पाईट देतोय. 42 धावांची. गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय लोकांनी लोकांच्या मध्ये चेंडू मात्र येतोय सरळ निघून जातोय सीमारशे बाहेर. अजून एक येतोय चांगला फटका चौकार.
मन भरणार नाही एवढा चांगला सेफ फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. पुढील चेंडू. या वेळेस बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु एकच धाव. थर्ड मॅनच्या रिझल्टमध्ये चेंडूला कलेक्ट केला गेला. ज्ञानेश्वर आहे त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 25 या अंकावरती. अजून 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू 17 धावा. काही होऊ शकतं. एखाद दोन मोठे फटके मॅच मध्ये वापस येऊ शकताय. पाहूया ते मोठे फटके येतील की त्या उलट गोलंदाजी जी जादू आहे मैदानाच्या आतमध्ये चालू ती चालू राहील. दीपक तरे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की एक चौकार लगावला होता. पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. या ज्या अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा खर्च होतात त्या अंतिम क्षणामध्ये कुठेतरी डोकेदुखी ठरतील गावदेवी भादवड संघाची. कारण एकेरी दुहेरी धावसंख्या घेऊन स्कोर कार्ड पुढे जात आहे आणि त्यावेळेस एखादा जर मोठा फटका आला तर निश्चितच मॅच मध्ये बनून राहू शकेल गावदेवी पिंपलकर संघ. अजून सामना संपलेला नाहीये. सामना जिद्दीने चिकाटीने खेळावा लागेल दोन्ही संघांना. दीपक तरे पुन्हा एकदा तयार होते. या वेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बट एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा घातक प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 न विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 13. 8-13 समीकरण पाहायला मिळते. 8 चेंडू 13 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल येणारा काळ सांगून जाईल परंतु सामन्याची चुरस पाहायला मिळते. फाईट देतोय गावदेव पिंपलकर. क्रिकेटमधील ऑक्सिजन एकेरी दुहेरी धावसंख्या ते जमवण्याचा प्रयत्न. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळण्यात आला. आपण पाहतोय तर असं वाटलं होतं की त्रिपालीचित होईल की काय. एवढ्या चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. दीपक तरे आपण पाहतोय की बऱ्याच काळानंतर निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू. यावेळेस उडवला ऑन साइडला. चेंडू डीप मध्ये जातो. लालचंद तरे आहे त्या ठिकाणी. थ्रो झालेला आहे. पाहूया काय घडतंय आणि इथं मात्र नाही वाचू शकत. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आपल्या संघासाठी हिरो हे पाहण्यासारखे राहील. अंकुश येतो या वेळेस फलंदाजीसाठी. कारिवली संघानायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय बजरंग कारिवली आपणास विनंती आहे की संघानायक आपण या टॉस बॉक्स मध्ये. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर गोवे संघ पुढे आहे. अजूनही 12 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आजच्या दिवसातून जो क्वालिफाय होईल तो उद्याच्या दिवसातून क्वालिफाय होईल त्याच्याशी 2 हात करेल. तर उद्या आजच्या दिवसात निघेल तो आणि उद्याच्या दिवसातून निघेल तो त्यांची मॅच होईल. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण टॅप केलेल्या चेंडूला
एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 31 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावांची गरज. एक मोठा फटका गावदेवी पिंपलगर या संघाला कमबॅक करून देईल, परंतु इथनं एखाद दोन विकेट जी मजबूत स्थिती निर्माण केलेली आहे गावदेवी भादवड संघाने, जी पकड मजबूत केलेली आहे ती अधिकतम मजबूत राहील. आपण पाहिलं तर एशियाच्या शर्यतीमध्ये परिश्रम, कष्ट आणि संघर्ष हे जरुरी असतं, आणि कष्ट, परिश्रम, संघर्ष गावदेवी भादवड संघाचंही पाहायला मिळतंय आणि गावदेवी पिंपलगर संघाचा. अंतिम चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ चांगला खेळ करत असताना अजून सामना कोणाच्या बाजूने झुकलेला आहे परिपूर्ण आपण सांगू शकत नाहीये. डोलामॅन स्थितीमध्ये आहे, दोघांकडे सेम स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शैलेश पुन्हा एकदा टर्न होत आहे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज अंकुश. फुलटॉस, परंतु फुल टॉल वसूल करता येत नाहीये, हवेमध्ये आहे. इथं मात्र पाहतोय आपण दीपक यांना मात्र झेल पकडता आला नाहीये आणि एकच धाव घेतलेली आहे. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट करता आल्या असत्या, परंतु आपण पाहतो एकच धाव 32 धावांवरती जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड अजूनही आपण पाहतोय 10 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया काय घडतंय. भोलेनाथ आपण पाहतोय 4 चेंडू आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 10 धावांची गरज आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज. 4-10चं इक्वेशन पाहूया. भोलेनाथ सलामीवीर अजूनही तल ठोकून आहे. एकामागून एक गडी बाद होत असताना मात्र एका बाजूला पाय रोवून मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, आपल्या संघाला विजयाची चाहूल दाखवेल का, येणारा काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी खूप चांगली केली होती. फलंदाजीमध्ये काय करते पाहूया. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 32 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने. क्या बात आहे, रॉकेट शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. ना तर मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मोठा फटका सामन्यामध्ये वापस आणू शकतो गावदेवी पिंपलगर संघाला, आणि तो मोठा फटका इथं मात्र आपण जर पाहिलं तर भोलेनाथ यांच्या बॅट मधून आलेला आहे. सलामीवीर आहे, अजूनही सांगतोय टायगर जिंदा आहे आणि वाघासारखे धाडतोय आणि एक षटकार येतोय. आपण पाहतोय विजयासाठी आता मात्र 4 धावांची गरज आहे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा किती झाले याला आता महत्व नाही, धावा किती आहे याला खूप महत्व उरलेलं आहे. आता मात्र 4 धावांची गरज, 3 चेंडूंचा खेळ बाकी. शैलेश गोलंदाजी मार्कवरती टर्न होतोय. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे. आपण पाहतोय शकता मिडवेटच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहू शकता आपण डायरेक्ट हिट झालेला आहे. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल की धाव कंप्लीट आहे की फलंदाज बाद आहे.
येस, या ठिकाणी नॉट आउट घोषित केलेला आहे आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे 2 चेंडूंमध्ये आता मात्र 2 धावांची गरज आहे. क्या बात आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये होतं. शेवटच्या ओव्हरला आपण जर पाहतोय की खूप चांगली फलंदाजी, अर्थात फलंदाजांच्या ज्या 8 धावा आल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये त्या खूप महत्वाच्या कारगर. 2 चेंडून 2 धावांची गरज.
आपण खेळाडू कक्षामध्ये आहात तर तिथं थांबायचं आहे. जो काय निर्णय तुमच्यापर्यंत योग्यरित्या पुरवला जाईल, अन्यथा पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. यस, या चेंडूवरती 2 धावा दिलेल्या आहेत पंचांच्या माध्यमातून. खेळायला होते सुरुवात. इथं मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयाचं समीकरण जे आहे ते फक्त आणि फक्त 2 धावांचं. 2 चेंडू 2 धावांची गरज. आपण पाहिलं तर पिंपलास येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे संघाला सुद्धा शेवटच्या चेंडूवरती एका धावेची गरज होती आणि तिथं मात्र संघ पराजय झाला होता आणि त्या सामन्यामध्ये त्यांना 2 रनाची पॅनल्टी लागली होती आणि एका धाव्याने ते पराजित झालं होतं. तर इथेही आता जर विचार केला तर पिंपलगर संघाला 4 रनाची पॅनल्टी आहे आणि सामना 2 धावांमध्ये फसलेला आहे. याचा अर्थ आपण जर विचार केला, अल्पेश गायकवाड सांगतात की सामना त्यांनी पूर्ण केलेला आहे, परंतु कुठेतरी चुकीमुळे पॅनल्टीमुळे सामना अजून मैदानाच्या आत चालू आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. शैलेश तयार होतं. एक मोठा फटका सामन्यामध्ये खेचून आणलेला आहे. भोलेनाथ शिवगर्जना करतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धावांची गरज. चला खेळा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. कारिवली संघ नाही आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 4 षटकांमध्ये 42 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 चेंडू 2 धावांची गरज. चला चला खेळा लवकर लवकर सुरुवात करा. निश्चित या ठिकाणी शुभ आगमन होते. वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू दापोडे गावचे माजी सरपंच सन्मानित चिंतामणजी पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करता बघूया मैदानाच्या आतमध्ये आणि इथं मात्र आपण पाहू शकता आता मात्र पुन्हा एकदा गेम फसलेला आहे. थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. पाहूया रनआउट साठी. यस, या ठिकाणी शुभागमन होते ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज हे आम्हाला चमचमध्ये ज्या ट्रॉफीज आहेत ते प्रदान केलेले आहेत. दापोडे गावचे माजी सरपंच सन्माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील साहेबांचं वेलकम. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे.
हॅलो, यस, फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र इथं जर पाहायला गेलं तर ट्विस्ट निर्माण झालेला आहे. एक मध्ये एक. अल्पेश गायकवाड आमच्याकडे माहिती पोहोचवतात. एक धाव एका चेंडूमध्ये कंप्लीट करायची आहे. ही टुर्नामेंट वेगळी आहे, हा सामना वेगळा आहे. काय घडतं पाहूया. एक चेंडू आणि एका धावेची गरज. गोलंदाज शैलेश तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती. फलंदाज हार मानायला तयार नाहीये. एका बाजूने तल ठोकून आहे. एक चौकार एक षटकारच्या मदतीने आपण पाहतोय नाबाद फलंदाजी करतोय. आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती भोलेनाथ तयार होते. एक धाव निकाला तो टीम झिंगालाला. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तयार होते, गोलंदाज तयार होते, क्षेत्ररक्षक तयार. पंचांचा अधिकृत केला जातोय इशारा. आणि निश्चितच या चेंडूसाठी आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. एक चेंडू एका धावेची गरज. काय घडेल पाहूया मैदानाच्या आतमध्ये. सरसावतोय यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला डायरेक्ट हिट होईल का. परंतु इथं मात्र नामी संधी चालून आली होती. परंतु अशा रीतीने ही धाव कंप्लीट केली जाते आणि निसट्ट विजय संपादन करतोय गावदेवी पिंपलगर. खूप खूप अभिनंदन पिंपलगर संघाचे. आणि हार्ड लक टफ लक चांगला खेळ दाखवला गावदेवी भादवड या संघाने.